पुढील कार्यक्रम प्रसारित करणारे आहेत जॉयसमेर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार. बघा, तुम्हाला जर परमेश्वरासोबत संपूर्ण वाट चालायची असेल तर तुमच्यात हिंमत हवीच. म्हणजे मला याच्यापेक्षा सोप्या भाषेत नाही सांगता येणार. म्हणजे आपल्यात हिंमत असायलाच हवी आणि आपण ठाम निर्धार करायला हवा की मी कुरकुर करणार नाही, मी ढोंगी ख्रिस्ती होणार नाही, मी माझी संपूर्ण वाट परमेश्वरासोबत चालेन. जर मी ख्रिस्ती असणार असेन तर मी खरी ख्रिस्ती बनीन, मी परमेश्वराची बाजू घेईन, मी इतरांना मदतही करीन आणि मी इथे इतरांना मदत करण्यासाठीच आहे. तुम्हाला नवल वाटेल जर तुम्हाला अशा काही गोष्टी कळल्या ज्या काही पुढारी सहन करत असतात, अगदी तुमचं सेवाकार्य करत असतानाही, आणि ते काय सहन करताय त्याची तुम्हाला कल्पनाही नसते. म्हणूनच सर्वप्रथम आपण काही शास्त्रवचनं वाचूया, मग माझ्या बाबतीत झालेल्या काही गोष्टी सांगेन. 2 तिमोथी अध्याय 4 वचन 7 आणि 8. मी सांगते की मी कित्येक वर्ष, ज्याला मी यो ख्रिस्ती असं म्हणते, असं बनून घालवली. आणि जेव्हा माझी परिस्थिती वर खाली वर खाली वर खाली वर खाली व्हायची, आणि मग जेव्हा तुम्ही ते करून थकता ना, तुमच्या जीवनात स्थिरता यायला लागते. आणि मी उत्तम, योग्य, मानाचा आणि थोर लढा लढले. मनात म्हणा मी लढते. जे सुयुद्ध ते मी केले आहे, धाव संपवली आहे, विश्वास राखला आहे. आता राहिले ते हेच की माझ्यासाठी नीतिमत्वाचा मुकुट ठेवला आहे. तो त्या दिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल. आणि केवळ मलाच नव्हे तर त्याचे प्रकट होणे ज्यास प्रिय झाले आहे त्या सर्वांसही देईल. त्याचे प्रकट होणे ज्यास प्रिय झाले आहे त्या सर्वांसही. एक सांगू, येशू परत येत आहे. आणि मी गेल्या वर्षीच्या अखेरीस ठरवलं की मी थोडी अधिक शिकवण ही तात्पुरत्या करता न जगता अनंतकालीन जगण्याबाबत करण्याची गरज आहे. ज्यात मी सध्या, आणि एक सांगू, अनंतकालाच्या प्रमाणात हे आयुष्य किती छोटं आहे. आपण जगणार आहोत सदैवासाठी. तर मग इथे असताना माझ्या इच्छेप्रमाणे झालं नाही, तर मग इथे असताना सगळं माझ्या इच्छेप्रमाणे झालं नाही तरी काय हरकत आहे? सांगा ना, सांगा मला. इब्रीमध्ये 11व्या अध्यायात आपण याला श्रद्धेच्या सामर्थ्याची महान उदाहरणं असं म्हणतो, ज्यात इतक्या महान स्त्री पुरुषांविषयी सांगण्यात आलेलं आहे. त्याने अमुक विश्वासाने केलं, तमुक केलं. पण मग ते अशा टप्प्यावर पोचतं जे मला फार आवडतं, आणि त्यात म्हटले, हे सर्व विश्वास धरून मेले, त्यास वचनफळे मिळाली नव्हती, तर त्यांनी ती दुरून पाहिली व त्यांचे वंदन केले. आणि एक सांगू, सगळ्यात महत्वाची बाब खरोखर ही नाही, मला जे हवं ते मला मिळतं, ती ही की मी विश्वासात चालत राहते. मी देवावर विश्वास ठेवत राहते, मी त्याच्यावर भरोसा ठेवते, मी परमेश्वराविषयी केवळ चांगल्या गोष्टीच बोलते. पण एक सांगू, हे आपल्याविषयी नाही. तो म्हणाला, मी सुयुद्ध केले आणि मी त्याच्या प्रकट होण्याची वाट पाहत आहे. आणि मी शास्त्रात इतकी वचनं पाहिली आहेत. आणि बघा, हे अद्भुत असतं जेव्हा परमेश्वर तुम्हाला वाट दाखवतो. मी इतकी वचनं पाहिली आहेत जिथे त्यांना प्रोत्साहन देण्यात आलं की हे करा कारण प्रभू लवकर येतोय, तसं करा कारण प्रभू लवकर येणार आहे. एके जागी पौलाने म्हटलं, निस्वार्थीपणे जगा कारण प्रभू जवळ येत आहे. आणि म्हणून आपण तुतारी वाजण्याची आणि मग पटकन तयारी करण्याची वाट पाहता कामा नये. पण आता पहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरूशलेमास जात आहे. तेथे मला काय काय होईल माहीत नाही. केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत. आणि पवित्र आत्मा याची मला नगरोनगरी साक्ष देत आहे. चला बघूया प्रेषितांची कृत्ये अध्याय 20. सुरुवात करूया 22व्या वचनापासून. तर 22व्या वचनाची सुरुवात पौल म्हणतो,
पण आता पहा, मी अंतर्यामी बद्ध होऊन यरूशलेमास जात आहे. तेथे मला काय काय होईल माहीत नाही. केवळ इतके कळते की बंधने व संकटे माझी वाट पाहत आहेत आणि पवित्र आत्मा याची मला नगरोनगरी साक्ष देत आहे. आणि पवित्र आत्मा याची मला नगरोनगरी साक्ष देत आहे. एक सांगू, मला मला हे बोलायला आवडत नाही, पण अशा प्रकारचे खंबीर ख्रिस्ती आजकाल दिसत नाहीत, जे म्हणतील की माझं काय होईल याची मला पर्वा नाही, परमेश्वर म्हणतोय जा, तर मी चाललो. बघा, माझा विश्वास आहे की आपण अधिक खंबीर असलं पाहिजे. आपण अधिक ठाम निश्चयी असलं पाहिजे की आपण आपली धाव पूर्ण करू. आपण हार मानून सोडून देणार नाही. तो म्हणतो मला पवित्र आत्म्याने जाण्यास आणि ते करण्यास भाग पाडलेलं आहे. पण यापैकी कशानेच मी हलत नाही. आणि मला हे आवडतं, वचन 24, मी तर आपल्या प्राणाची किंमत एवढी सुद्धा करीत नाही, यासाठी की मी आपली धाव आणि मला प्रभू येशूपासून प्राप्त झालेली देवाच्या कृपेची सुवार्ता निश्चितार्थानं सांगण्याची सेवा शेवटास न्यावी. निश्चितार्थानं सांगण्याची सेवा शेवटास न्यावी. आता हे लक्षात घ्या की मला हे समजतं की मी ज्यांच्यासोबत आत बाहेर राज्याची घोषणा करत गेले, तुम्ही माझा चेहरा पुन्हा कधीही पाहणार नाही. बघा, पौलाला माहित होतं तो मरणार होता, पण तो म्हणाला मी माझी धाव संपवीन. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत जे करायचंय ते करतच राहीन. बघा, परमेश्वराची इच्छा नाही की सतत क्षुल्लक कारणामुळे आपल्याला त्रास होऊन आपण निराश व्हावं. खरं तर पौलाने काही चित्तवेधक गोष्टी म्हटल्या. 1 कोरिंथ 7व्या अध्यायात तुमचं लग्न झालं असेल तर बरं, पण अविवाहित असाल तर लग्न होण्याचा आटापिटा करू नका, कारण तुम्हाला काही मुद्दे हाताळावे लागतील जे तुम्हाला अविवाहित असताना हाताळावे लागले नव्हते. म्हणजे खरोखर हे खूप मजेशीर आहे. तुम्हाला म्हणजे बघा, आज मला त्याबद्दल बोलून वेळ घालवायचा नाही, कारण मला आज दुसरे मुद्दे बोलायचे. पण ते असं होतं, पौल म्हणत होता, म्हणजे कळलं ना, त्यात काही गैर नाही, पण कृपा करून हे समजून घ्या की नवरा किंवा बायको मिळाला ना तर काही मुद्दे हाताळावे लागणार आहेत, जे एरवी नाही हाताळावे लागणार. आणि पौलाची संपूर्ण मनोवृत्ती हीच होती की प्रभू येत आहे आणि त्याला वाटलं की येशू येतोय, आणि म्हणून जर त्याला त्यावेळेला तसं वाटलं तर मग आपण आता कसं वागायला हवं. मला नाही माहित की तो कधी येणार आहे, पण तेव्हापेक्षा यावेळेला जर लवकर असेल, मला माहिती आहे प्रत्येक जाणाऱ्या दिवसासोबत तो त्यापेक्षा लवकरच येणार असतो. आणि आज जसे आपण इथे बसलो आहोत आणि ती तुतारी वाजणार आहे, तो पूर्वेकडचं आकाश उघडणार आहे, मेलेले जमिनीतून उठून बाहेर येणार आहेत आणि आपण हवेत वर उचलले जाणार आहोत आणि आपण सगळे त्याला भेटणार आहोत. हालेलुया. आणि त्यावेळी तुम्हाला समाधान वाटेल की तुम्ही हार मानली नाही. पण आपण बहुधा त्या दिवसासारखं पुढच्या तासात किंवा बहुधा उद्या सकाळी जगायला हवं. आपण त्या मूर्ख कुमारिकेसारखं राहता कामा नये, जे वर येण्याची वाट पाहत बसले आणि मग त्याला भेटण्याचा प्रयत्न करू लागले. आणि साहजिक आहे, मी केवळ तुमच्याशीच बोलत नाही, तर जगातल्या सगळ्या लोकांशी मी बोलू पाहते या माध्यमातून. आणि एक सांगू का, तुम्ही आज इथे चर्चमध्ये आहात तर शक्यता आहे की मी ज्या गोष्टी बोलते त्या करण्यास तुम्ही बहुधा तयार असाल, पण त्या संपूर्ण जगात असे भरपूर लोक आहेत जे असं म्हणतात की काय, या जगाला मदतीची खरंच खूप गरज आहे आणि त्याला परमेश्वराच्या वचनाची गरज आहे. आणि म्हणूनच कित्येक लोक चर्चला कधीच जात नाहीत, तर ते टीव्ही पाहत बसतात. आणि त्यांना तिथे संदेश मुळीच पाहायचा नसतो, पण मी त्यांना पकडते आणि मग त्यांच्यापुढे काही पर्यायच उरत नाही. तर असो, ही माझी 8 आठवड्यांची यादी. मला थोडंफार हसू येईल, पण हे आश्चर्यकारक आहे. 8 आठवड्यांच्या कालावधीत माझ्या बाबतीत 33 गोष्टी झाल्या. 33 गोष्टी. सर्वप्रथम जिममध्ये असताना माझ्या पाठीला इजा झाली. माझ्या एका यंत्रातून पाणी गळून माझ्या लाकडी टेबलवरचं लाकूड फुगलं. माझं नख तुटलं, जे माझ्यासाठी वाईट आहे, फार वाईट. बघा, आपण असो माझं मनगट मुरगळलं आणि ते खरंच फार दुखत होतं. मी काही सामान विमानात विसरून गेले.
ही माझी आई वारण्याआधीची गोष्ट आहे. एकाच आठवड्यात 2दा नर्सिंग होमने मला फोन केला आणि तेव्हा मी बाहेरगावी जात होते आणि साहजिकच काही करू शकत नव्हते. मी कुणाला तरी फोनही केला काळजी घ्या म्हणून. माझी पाठ अजूनही दुखते असं मी लिहिलं. आणि काय झालं, पाठीचा व्यायाम करत असताना माझ्या हाताला इजा झाली अहो. म्हणजे बघा, माझं मनगट दुखतंय, हात दुखतोय, पाठ दुखतेय आणि नर्सिंग होममधनं वारंवार फोन येतायत. नर्सिंग होमने पुन्हा आईविषयी फोन केला आणि मी माझ्या पांढऱ्या काउचवर लाल रंगाचं व्हिटॅमिन ड्रिंक्स आणलं. देवने ऑफकोर्स वरून गोल्फचा बॉल खिडकीच्या आरपार केला. एकदा मध्ये रात्री मी या समजुतीने उठले की देव बोलतोय आणि मी माझ्या उशीसोबत बोलत असताना सापडले. मला पैसा खर्च करावा लागला तो काउच बदलण्यात, जो बदलण्याचा माझा इरादाच नव्हता कधीही. माझा पाय माझ्या अंडरवेअरमध्ये अडकला आणि बघा, माझी करंगळी अडकलीये आणि मी उड्या उड्या मारत ते बोट काढू पाहते. मला काही केलं ते जमेना. मी माझी अडकलेली करंगळी बाहेर काढू पाहत होते, पण तोवर माझ्या पायावर ताण आला, तो सुजला, तो अगदी काळा निळा झाला. आणि काय झालं बघा, माझं बोट मोडलं, मनगट मुरगळलं, पाठ दुखतीये, पाठीच्या व्यायामामुळे हात दुखतोय आणि मी पुस्तक लिहू पाहतेय, सभेत मी संदेशही देतेय. हो, हे तुम्हाला मजेशीर वाटत असेल तरी मी हेही सांगू इच्छिते की माझी 86 वर्षाची म्हातारी मावशी गाडी चालवू शकत नव्हती. तिचं माझ्यासोबत पटत नव्हतं. मला माझ्या आईचा टीव्ही बदलावा लागला जेणेकरून तिला यंत्राद्वारे तो ऐकता येईल आणि जे ती आणल्यापासून वापरू शकत नव्हती कारण ते आरामदायक नव्हतं अजिबात. तिला व्यवस्थित ऐकू येत नव्हतं म्हणून मी तिच्यासाठी कानाचं यंत्र आणलं जे ती कधीच वापरत नव्हती कारण ते आरामदायक नव्हतं. मी तिच्यासाठी 350चा चष्मा आणला आणि तो आम्हाला सापडू नये म्हणून तिने कचऱ्यात टाकून दिला. आता काय करायचं? आमचं पाणी 24 तासांसाठी बंद करण्यात आलं. माझ्या मावशीला डोळ्याचा त्रास होत होता आणि आय स्पेशालिस्टकडे जायचं होतं. डॉक्टरकडे फेरी आली. कामावर एका कर्मचाऱ्याबाबत एक समस्या उद्भवली आणि देवची पाठीची शस्त्रक्रिया झाली. तो माझ्यासोबत इंडोनेशियाला येऊ शकला नाही. मी इंडोनेशियाला जाऊन 7 दिवसात 47 तास प्रवास केला आणि मी तिकडे आयोजित केलेली मोठी सभा घ्यायला पोहोचले तेव्हा शहरात पूर आला, फार मोठा पूर. आपण मजा लुटतोय की नाही सांगा? आनंद लुटा, दैनंदिन जीवनाचा मध्ये स्वागत. मी खरोखर आशा करते की तुम्ही आजच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा. तोपर्यंत माझं मोडकं बोट, मुरगळलेलं मनगट, दुखरी पाठ तर आहेच. मी रात्री उषांशी बोलते आणि सगळ्यात छान तर तुम्ही अजून ऐकलंच नाही अहो. या सगळ्याच्या मध्ये माझ्या मावशीला दवाखान्यात घेऊन जावं लागलं. तिला न्यूमोनिया झाला. 47 तासांचा प्रवास करून मी घरी परतल्यावर जेव्हा 3 तास झाले मला फोन आला की माझ्या मावशीला दवाखान्यातून रात्री 2 वाजता घरी आणायचं आहे. आणि आणखी एक कर्मचाऱ्याची समस्या, 2 दिवस माझी वेबसाईट बंद पडली, ऑफिसचे फोन बंद पडले आणि माझं व्यवस्थित असणारं बोट सोफ्याच्या पायावर आपटलं. किचनच्या फरशीवर बिस्किटाचा डब्बा पडला आणि माझ्या मावशीला सांगावं लागलं की तिला नर्सिंग होममध्ये जावं लागेल. तिला तिच्या घरी राहता येत नव्हतं. इंडोनेशियावरून आल्यावर पोट बिघडलं माझं. मी जिथे राहत होते त्या हॉटेलमध्ये फायर अलार्म्सची चाचणी दिवसभर चालायची, त्यामुळे मी झोपू शकायचं नाही. आणि आता शेवटचं पण क्षुल्लक नाही, मला वाटलं की जाऊन एक आरामदायी मसाज घेते. स्पामध्ये गेले मी. कपडे बदलण्याच्या खोलीत गेले, कपडे बदलले आणि छान मसाज घेतला. परत आले आणि मला माझी पॅन्ट सापडतच नव्हती. माझा टॉप मला मिळाला आणि मी विचार करते की काहीतरी राहतंय. आणि मी सर्वत्र माझी पॅन्ट शोधते आणि माझी पॅन्ट मला कुठे मिळेच ना. आणि मग मला असं वाटलं की लॉकरमधून कुणी माझी पॅन्ट चोरून तर नाही ना नेली. आता मी घरी जाऊ शकत नाही. म्हणजे आता ही मी आणि एक सांगू, लोक मला ओळखतात आणि म्हणून मी
मी वरती जाऊन डेस्कवरच्या बाईला असं सांगू शकत नव्हते की अहो माझी पॅन्टच हरवलीये. पण एक उपाय होता आणि म्हणून मी रोप चढवला, त्या डेस्कपर्यंत वर गेले आणि म्हटलं की मला माझी पॅन्ट सापडत नाहीये. आणि ते म्हणाले की काय म्हणालात? मी मी पुन्हा सांगितलं की मला माझी पॅन्ट सापडत नाहीये. आणि मग त्यांनी कुणाला तरी खाली पाठवलं. त्यांनी लॉन्ड्री तपासली, सगळे लॉकर्स तपासले. नाही, माझी पॅन्ट सापडतच नव्हती. आणि मग ते म्हणाले, "मिसेस मायर, तुम्हाला पॅन्ट द्यायला आम्हाला आनंद होईल, पण तुम्हाला संपूर्ण लॉबी पार करून त्या गिफ्ट शॉपमध्ये जावं लागेल." मी म्हटलं ठीक आहे. आणि खरंच आता बघा, हे खरंच खूप छान असं हॉटेल होतं. आणि मी मी लॉबी पार करतीये आणि बघा, मसाज केल्यावर तुम्ही कसे दिसता, केस असे भरकटलेले वरती असे उभे राहिलेले. आणि मी मात्र अशी छान चालले आणि मी म्हणते, हाय, कसे आहात? या हाय. दुकानात पोहोचल्यावर ते म्हणाले, हो, त्यांनी आम्हाला तुमच्याबद्दल फोनवरून सांगितलं. मी म्हटलं, हो, निश्चितच सांगितलं असेल. मग त्यांनी मला एक पॅन्ट दिली आणि मी त्यातच घरी परतले. आणि त्यांनी मला फोन केला, आम्हाला तुमची पॅन्ट सापडली, माहितीये कुठे होती? काय आहे की मी ती लॉकरमध्ये ठेवण्याऐवजी मी बेंचवर ठेवली आणि मग कुणीतरी उचलून ती डेस्कवर नेऊन दिली. आणि ती तिथेच डेस्कवर होती, पण त्या बाईने तिची अपॉइंटमेंटची वही त्यावर ठेवली होती. कोणास ठाऊक, म्हणजे हे देवाला मजेशीर वाटलं का काय माहित नाही, त्याच्याच मनोरंजनासाठी होतं का हे? म्हणजे खरोखर का रे देव, का मला काम आहेत? म्हणून माझी इच्छा आहे की जेव्हा रोज सकाळी मी म्हणते प्रतिदिन जीवनाचा आनंद लुटा, यात आपलं स्वागत असो, तर शक्यता आहे मी माझ्या दिवसाचा आनंद लुटत नसेन. चला, देवाची स्तुती करा जरा. ही सभा बहुधा आता संपली आणि कुणास ठाऊक मी ती पुन्हा कधी मिळेल का. पण बघा, लोकांना मी सतत हेच सांगू पाहते की आपण वास्तविकतेत जगूया. बघा, तुमच्या बाबतीत काहीतरी घडणारच आहे. आणि आपण सतत असं नाही म्हणू शकत की मला कळत नाही, हे माझ्या बाबतीतच का होतं. पण मला कळत नाही, पण तू का नाहीस? दुसरं कोणी असेल तर हरकत नाही असं का? म्हणजे असं का की जेव्हा दुसरं कोणी असतं तेव्हा त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवावा, पण आपण कोसळून जावं? काय करावं हे जेव्हा तुम्हाला कळत नसतं, तेव्हा तेच करा जे तुम्हाला करता येतं. उठा आणि प्रार्थना करा, वचनाची कबुली द्या, कामाला जा, चर्चला जा, तुमची बांधिलकी राखा, तुमचं बिल भरा, लोकांशी दयेनं वागा, प्रेमळ राहा, प्रीतीत चाला. तुम्हाला जर खरोखर खरोखर सैतानाला चिडवायचं असेल, त्याला जर खूप राग आणायचा असेल ना, तर जेव्हा तो तुमच्यावर त्याचा सर्वोत्तम हल्ला करतो ना, तेव्हा तुम्ही इतर लोकांना इतकी मदत करा की जी याआधी तुम्ही कधीच केली नव्हती. एक शास्त्रवचन असं आहे की तुमच्या दुःखाच्या काळात आपला दशांश खाऊ नका. एक सांगू, कितीतरी लोक अडचणी येतात तेव्हा देणं बंद करतात. एक सांगू, जर तुम्ही देण्यासाठी बांधील असाल, तुम्ही 2 आठवडे चर्च चुकवलं, तर याचा अर्थ असा नाही परतल्यावर तुम्ही तुमचं दान आणू नये किंवा देऊ नये. तुमच्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद. पहिले थेसलोनिकरांस अध्याय 4. बंधुजन हो, महानिद्रा पावलेल्या जनांविषयी तुम्ही अजाण नसावे अशी आमची इच्छा आहे. यासाठी की ज्यांच अशा नाही, अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. पुढचं वचन पहा. येशू मरण पावला व उठला असा जर आपला विश्वास आहे, तर त्याप्रमाणे येशूच्या द्वारे जे महानिद्रा पावले आहेत त्यांच देव त्याच्याबरोबर आणेल. बघा, तो हेच सांगतोय की तुमचे प्रियजन जे तुमच्या आधी महानिद्रेत गेले आहेत त्यांची तुम्ही काळजी करू नये, कारण तुम्ही त्यांना पुन्हा भेटालच. हालेलुया!
वचन 15, प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जीव असे उरू त्या आपणास महानिद्रा पावलेल्यांच्या आघाडीस जाववणार नाही. कारण प्रभू स्वतः आद्य दिव्यदूताची वाणी व देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता स्वर्गातून उतरले. कारण प्रभू स्वतः आद्य दिव्यदूताची वाणी आणि देवाच्या तुतारीचा आज्ञाध्वनी होत असता स्वर्गातून उतरले आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उठतील, मग जिवंत उरलेले आपण त्यांच्याबरोबर प्रभूला सामोरे जाण्यासाठी मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसेच प्रभू जवळ राहू. प्रभू जवळ तो परत येत आहे. आमेन. तुमचं नाही माहीत, पण मला चालत राहण्यासाठी हे पुरेसं आहे. मत्तई अध्याय 24 वचन 40. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघातून एक घेतला जाईल व एक ठेविला जाईल. जात्यावर दळत बसलेल्या दोघीतून एक घेतली जाईल व एक ठेविली जाईल. यास्तव जागृत रहा, कारण कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येईल हे तुम्हास ठाऊक नाही. आणखी हे समजा की अमुक प्रहरी चोर येईल हे घर धन्याला कळले असते तर तो जागा राहिला असता आणि त्याने आपले घर फोडू दिले नसते. तर तो हेच सांगतोय की जर आपण खरोखर विश्वास ठेवला की येशू परतणार आहे तर आपल्या जीवनात काय बदलू शकेल. म्हणजे जर मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही हे लिहून घेऊ शकाल की रविवारी सकाळी येशू परतणार आहे, आणि मी असं म्हणत नाही कारण कुणालाच तो दिवस किंवा ती घडी ठाऊक नाही, पण जर मी तसं म्हटलं तर तुम्ही चिडलेल्या कुठल्या व्यक्तीला पटकन क्षमा कराल? तुम्ही कुणासोबत शांती राखाल? तुमची नम्र होण्याची तयारी असेल का? ज्यांनी तुमची क्षमा मागायला हवी अशा कुठल्या व्यक्तीला तुम्ही क्षमा कराल, पण त्यांनी केलं नाही तर त्यांना माफही कराल. मग मला सांगा, वाट बघत का बसायची तुतारी वाजण्याची? त्या आधीच करू शकता ना तुम्ही. एक सांगू का, असं जे काही असेल जे तुम्ही करायला हवं असेल पण अजूनपर्यंत केलं नसेल तर ते टाळू नका. मी आज जे सांगितलं त्यातलं काही लक्षात नाही राहिलं तरी सुद्धा कृपा करून लक्षात ठेवा की वेळ आलीये. तुम्ही तयार आहात का? वेळ आलीये की क्षुल्लक गोष्टींना तुम्ही तुमच्या हेतूपासून परावृत्त करू देऊ नका. तुमचा हेतू आहे संपूर्ण मनाने परमेश्वराची सेवा करत राहणं. आमेन. मी तुम्हाला इतकंच सांगेन की जेव्हा समस्या तुम्हाला रुळावरून खाली ओढू पाहतात, तुम्ही तेच करत राहा जे तुम्हाला येतं. परमेश्वराच्या वचनावर लक्ष केंद्रित करा आणि कधीही हार मानू नका. इब्री अध्याय 12 वचन 1 आणि 2 छान वचन आहेत. आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे. आपण आपल्या विश्वासाचा उत्पादक व पूर्ण करणारा येशू याकडे पाहत राहावे. बघा, ज्या पद्धतीने मी हे संदेश दिले आहेत ते तुम्हाला नक्कीच आवडतील आणि ज्याची तुम्हाला मदतही होईल. तुम्ही हे घ्यावं असं मला वाटतं तुमच्यासाठी ते आशीर्वादित ठरेल. तुमचा दिवस छान जावो आणि नेहमी लक्षात ठेवा, आत्ताच लक्षात ठेवा, परमेश्वराची तुमच्यावर केवळ नजर नाही, त्याच्याकडे तुमच्यासाठी उत्तम योजना आहे. तो तुमची काळजी घेतोय, म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवा. जॉयस मायर मिनिस्ट्रीज करता तुम्ही खूप मौल्यवान आहात. आम्हाला तुमचं कौतुक आहे आणि जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्याकरता आम्ही आमच्या मित्रांचे आणि पार्टनर्सचे आभारी आहोत. आम्ही एकत्रितपणे भुकेल्यांना खाऊ घालतो, गरिबांना वस्त्र देतो आणि राष्ट्रांना सुवार्ता सांगतो. तुमच्या प्रार्थनेच्या विनंतीकरता आमच्याविषयी आणखी माहिती मिळवा. जॉयसच्या कॉन्फरन्सच्या तारखा पहा आणि ख्रिस्ताची प्रीती जगभरामध्ये पसरवण्याकरता आमचे सहभागी व्हा. याचा सर्व खर्च जॉयस मायर मिनिस्ट्रीचे मित्र आणि भागीदार करत आहेत.